विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 बल व दाब, फोर्स अँड प्रेशर या घटकाचा आपण अभ्यास करत आहोत. या पूर्वीच्या घटकामध्ये आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, कॉन्टॅक्ट फोर्सेस अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस यांचा सविस्तरपणे अभ्यास केला. या पाठामध्ये आपण व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनर्शिया, जडत्व म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. मागील घटकामध्ये आपण असं शिकलो आहोत की एखाद्या वस्तूवरती जर आपण बल ॲप्लाय केलं नाही तर वस्तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहते. याचाच अर्थ स्थिर वस्तू ही स्थिर राहते आणि गतिमान वस्तू ही गतिमान असते. पण जेव्हा गतिमान वस्तूला आपण बल लावतो तेव्हा गतिमान वस्तू ही स्थिर होते आणि स्थिर वस्तूला बल लावल्यानंतर स्थिर वस्तू ही गतिमान होते. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू ही काही काळ जर स्थिर स्थितीमध्ये असेल आणि जर तिला स्थिर गती प्राप्त झाली असेल तर त्या वस्तूच्या प्रवृत्तीला आपण जडत्व असे म्हणू शकतो. किंवा एखादी गतिमान वस्तू असेल आणि काही काळ ती गती ही त्या वस्तूमध्येच राहत असेल तर त्याही प्रवृत्तीला आपण जडत्वच असेच म्हणतो. म्हणजेच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू ही स्थिर राहते आणि गतिमान स्थितीतील वस्तू ही गतिमान स्थितीत राहते. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. दिस इज वाय अन ऑब्जेक्ट इन स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड अन ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन इन द स्टेट ऑफ मोशन इन द अब्सेन्स ऑफ अन एक्सटर्नल फोर्स. जोपर्यंत बाहेरून फोर्स ॲप्लाय करत नाही तोपर्यंत स्थिर वस्तू ही स्थिर गतीतच राहते आणि गतिमान वस्तू ही गतिमानच राहते. विद्यार्थी मित्रांनो, देअर आर 3 टाइप्स ऑफ इनर्शिया. जडत्वाचे 3 प्रकार आहेत. इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे विराम अवस्थेतील जडत्व, इनर्शिया ऑफ मोशन गतीचे जडत्व आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन दिशेचे जडत्व. हे तीनही प्रकार आपण सविस्तरपणे पाहूया. पहिला प्रकार आहे विराम अवस्थेतील जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक बॉल पेल्याच्या वरती आपण ठेवलेला आहे आणि तो बॉल हा स्थिर आहे, गतिमान नाही. ज्या वेळेस आपण अचानकपणे त्या बॉल खालची पट्टी किंवा जो पुठ्ठा आहे तो सरकवल्यानंतर बॉल हा ग्लासमध्ये पडतो. याचाच अर्थ त्याला विराम अवस्था प्राप्त झाली होती. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाण्याचा सुद्धा प्रयोग आहे की नाण्याला स्थिर गती प्राप्त झाली. किंवा आपण बसमध्ये बसलेलो असतो आणि अचानक बस सुरू झाल्यानंतर प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. यालाच विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called the inertia of the state of the rest. दुसरा जडत्वाचा प्रकार आहे गतीचे जडत्व. विद्यार्थी मित्रांनो, पंखा बंद केल्यानंतरही काही काळ फिरत राहतो किंवा बस अचानक थांबले तरी बसमधील जे प्रवासी आहे ते पुढच्या दिशेने फेकले जातात. याचाच अर्थ पंख्यामध्ये ही गती निर्माण झालेली असते आणि गती किंवा स्विच बंद केल्यानंतरही ती गती त्या पंख्यामध्ये साठवलेली असल्यामुळे तो पंखा हा बंद केल्यानंतर सुद्धा काही काळ फिरत राहतो. किंवा प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर बसची गती ही प्रवाशांना प्राप्त झालेली असते आणि बस अचानक थांबल्यानंतर प्रवासी ही काही काळ त्याच स्थितीमध्ये राहतात आणि बस थांबल्यानंतर ते अचानक पुढे फेकले जातात. यालाच गतीचे जडत्व असे म्हणतात. म्हणजेच वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन continues to revolve and a passenger sitting in the running bus get a jerk in the forward direction if the bus suddenly stops. आणि तिसरा जडत्वाचा महत्त्वाचा प्रकार आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शन, दिशेचे जडत्व.
उदाहरणार्थ सांगायचं झालं की एखादं वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक जर त्या वाहनाने विरुद्ध दिशेला वळण घेतलं तर त्यामध्ये बसलेले प्रवासी हे विरुद्ध दिशेला फेकले जातात. म्हणजेच आपण जर बसमध्ये बसलो असो आणि बस अचानक जर उजव्या बाजूला वळाली तर आपण डाव्या बाजूला झुकलो जातो किंवा फेकलो जातो. याचाच अर्थ आपल्यामध्ये किंवा प्रवाशांमध्ये एक प्रकारची गती किंवा एक प्रकारची दिशेतील गती ही सामावलेली असते. याचाच अर्थ वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती वस्तू आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही, यास दिशेचे जडत्व असे म्हणतात. द डायरेक्शनल ऑफ इनर्शिया, द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इट्स कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे स्वतःची दिशा बदलणं त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला काही काळासाठी हे डिफिकल्ट होऊन जातं. फॉर एक्झाम्पल, if a vehicle in motion along a straight line suddenly turns, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घटकामध्ये आपण जडत्व म्हणजे काय आणि जडत्वाचे 3 प्रकार हे विस्तारित स्वरूपात पाहिले. इन नेक्स्ट व्हिडिओ वी लर्न अबाउट प्रेशर म्हणजेच दाब. तोपर्यंत धन्यवाद.